नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. जे येणाऱ्या भरतीसाठी आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असेल बघा, तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी हे प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. आजचा आपला भाग असणार 505वा. या भागामध्ये आपण 11 एप्रिल 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. प्रश्न पहिला आहे बघा, 2 चित्रपटांच्या सिरीजमध्ये सर्वाधिक कमाई करणारी चित्रपट सिरीज ही कोणती ठरलेली आहे? प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. तर 2 चित्रपटांच्या सिरीजमध्ये सर्वाधिक कमाई करणारी सिरीज जर आपण पाहिली तर तिचं नाव आहे बघा धुरंधर. धुरंधर या चित्रपट सिरीजने बघा जवळपास 3,000 कोटींचा गल्ला हा जमवलेला आहे बॉक्स ऑफिसवर. किती? 3,000 कोटी लक्षात ठेवायचं आहे. सर्वाधिक कमाई करणारी ही चित्रपट सिरीज ठरलेली आहे. पर्याय क्रमांक ब उत्तर आपलं असणार आहे धुरंधर. धुरंधर या चित्रपट सिरीजने बघा आतापर्यंत पूर्ण जगामध्ये 3,000 कोटी रुपयांचा गल्ला हा जमवलेला आहे बॉक्स ऑफिसवर. याचे दिग्दर्शक विचारले जाऊ शकतात, तर दिग्दर्शक कोण आहेत? आदित्य धर. आदित्य धर हे बघा धुरंधरचे दिग्दर्शक असून यामध्ये महत्त्वाची भूमिका जर आपण पाहिली किंवा अभिनेते जर आपण पाहिले तर रणवीर सिंग यांनी बघा महत्त्वाची भूमिका या ठिकाणी बजावलेली आहे, लक्षात ठेवायचं. आणि एक आहेत बघा खन्ना, त्यांचं देखील नाव लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, ज्यांनी खलनायकची भूमिका बजावली, त्याला आपण डाकू वगैरे म्हणतो. तर दुसरा प्रश्न आहे बघा, फाईड कॅन्डिडेट स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण ठरलेली आहे? तर फाईड कॅन्डिडेट स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळवणारी जर आपण महिला पाहिली तर ती ठरलेली आहे बघा पर्याय क आर वैशाली किंवा वैशाली रमेश बाबू आपण त्यांना म्हणू शकतो. वैशाली रमेश बाबू किंवा आर वैशालीने बघा फाईड कॅन्डिडेट स्पर्धेत विजेतेपद मिळवलं आणि असं विजेतेपद मिळवणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरलेली आहे. आता फाईड कॅन्डिडेट स्पर्धा ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बघा ती बुद्धिबळ या खेळाशी संबंधित असून यामध्ये बघा आर वैशालीने विजेतेपद हे प्राप्त केलेले आहे. भारताची महिला बुद्धिबळपटू आर वैशाली हिने बघा अखेरच्या 14व्या फेरीमध्ये रशियाच्या कॅटरीना लॅग्नो हिला बघा पराभूत केलं होतं आणि 8.5 गुणांची कमाई केली होती आणि त्यानंतर विजेतेपद हे पटकावले होते. आणि या फाईड कॅन्डिडेट स्पर्धेत हे तिचं पहिलं आणि भारतातील देखील पहिलंच विजेतेपद असणार आहे. असं करणारी ती पहिलीच बुद्धिबळपटू ठरलेली, लक्षात ठेवायची, पहिली भारतीय महिला ठरलेली आहे. प्रश्न क्रमांक 3, 131वी घटनादुरुस्ती विधेयक मंजुरीसाठी किती सदस्यांचा पाठिंबा हा आवश्यक आहे? तर नुकतंच बघा 131वी घटनादुरुस्ती विधेयक हे सादर करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी बघा जवळपास 360 सदस्यांचा पाठिंबा हा आवश्यक आहे. आता ते बघा रद्द करण्यात आलेलं आहे, म्हणजे ते नामंजूर झालेले. जेवढी मतं गरजेची होती बघा तर तेवढी मतं ही त्या ठिकाणी पडलेली नसून त्या ठिकाणी हे जे काही 131वी घटनादुरुस्ती विधेयक आहे बघा तर ते नामंजूर झालेले आहे. त्याबाबत थोडीशी महत्त्वाची माहिती जी आपल्याला या ठिकाणी कव्हर करायची आहे. 131वी घटनादुरुस्ती विधेयक 2026 मुख्य उद्देश काय आहे? तर लोकसंख्येनुसार लोकसंख्या वाढ प्रतिनिधित्व समायोजित करणे, उत्तर भारतातील जागा वाढवणे आणि महिलांचे प्रतिनिधित्व वाढवणे हे यामागचे उद्देश आहे. विधेयक काय आहे? तर हे संविधानातील 131वी दुरुस्ती आहे. कितवी? 131वी, लक्षात ठेवायचं आहे 131वी. लोकसभेच्या जागा किती आहेत सध्या? 543 आहेत, लक्षात ठेवायचं आहे. आता त्या जागा वाढवून किती करणार बघा तर 850. 543 वरून 850 एवढे वाढवण्याचा प्रस्ताव हा या विधेयकामध्ये होता. यात 815 जागा राज्यांसाठी आणि 35 जागा या केंद्रशासित प्रदेशांसाठी होत्या. किती? 35 जागा केंद्रशासित प्रदेशांसाठी आणि 815 जागा राज्यांसाठी. सीमांकन लगेच सुरू करण्यासाठी आणि महिला आरक्षण तात्काळ लागू करण्यासाठी देखील या ठिकाणी काही तरतुदी होत्या. सुधारित कलमे जर आपण पाहिली तर कलम 81 लोकसभेची रचना बदल, जास्तीत जास्त 815 राज्य, त्यानंतर 35 केंद्रशासित प्रदेश, अशी 850 सदस्य अशी रचना त्या ठिकाणी करण्यात येणार होती या विधेयकानुसार.
संसदेत कोणाकडे किती सदस्य आहेत जर आपण पाहिले तर एकूण 543 सदस्य आहेत. त्यापैकी सध्या एक रिक्त आहे. एनडीए सरकारकडे बघा 292 सदस्य आहेत. बीजेपी त्यामध्ये आहेत 240, टीडीपीचे 16 आणि जेडीयूचे 12, अधिक शिवसेनेचे आहेत 7 आणि इतर छोटे पक्ष मिळून असे 292 सदस्य आहेत. एनडीएचे इंडिया आघाडीचे सदस्य किती आहेत? 232 आहेत. त्यामध्ये काँग्रेस, डीएमके, टीएमसी, आप, आरजेडी इत्यादी पक्षांचा समावेश आहे. राज्यसभेमध्ये एनडीएचे बहुमत आहे 141 पेक्षा अधिक. लक्षात ठेवायचं आहे. लक्षात ठेवायचं हे जे काही 131वे घटनादुरुस्ती विधेयक आहे बघा, तर ते नामंजूर झालेलं आहे. जेवढी मतं आवश्यक होती 360, तर तेवढी मते त्या ठिकाणी पडलेली नाहीत. त्याविरोधात जास्त मतांचं प्रमाण हे पडलेलं आहे. प्रश्न क्रमांक आहे 4, मच्छली राष्ट्रीय पुरस्कार 2026 हा कोणास प्रदान करण्यात आला? तर मच्छली राष्ट्रीय पुरस्कार 2026 जर आपण पाहिला तर तो बघा अनिता चौधरी, पर्याय ब, अनिता चौधरी यांना बघा प्रदान करण्यात आलेला आहे मच्छली राष्ट्रीय पुरस्कार 2026. पद काय? तर वनरक्षक, उत्तराखंड वन विभाग आहेत बघा या अनिता चौधरी. कार्यकाळ जर आपण पाहिला 2021 पासून सतत कार्यरत आहेत. त्यांनी सुमारे 500 प्राणी यांचे रक्षण केलेले आहे. पुरस्कार देणारी संस्था कोणती आहे हा मच्छली राष्ट्रीय पुरस्कार? तर WWF इंडिया म्हणजेच वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर आणि प्रभा खेतान फाउंडेशन यांचा हा संयुक्त उपक्रम आहे बघा मच्छली राष्ट्रीय पुरस्कार. पुरस्कार स्वरूप आहे ₹5,00,000 रोख रक्कम आणि प्रशस्ती पत्र. उद्देश काय आहे? तर वनरक्षकांच्या असाधारण कामगिरीला प्रोत्साहन देणे आणि वन्यजीव संरक्षण क्षेत्रातील समर्पण ओळखणे हा यामागचा महत्त्वाचा उद्देश आहे. प्रश्न क्रमांक 5, जनरल जेनिफर स्कॉफिल्ड कोणत्या देशाची पहिली महिला सेनाप्रमुख बनलेली आहे? तर जनरल जेनिफर स्कॉफिल्ड जर आपण पाहिली तर ही ऑस्ट्रेलिया, पर्याय अ, ऑस्ट्रेलिया या देशाची बघा पहिली महिला सेनाप्रमुख बनलेली आहे. ऑस्ट्रेलियाची राजधानी आपल्याला माहिती असेल तर कमेंट करून सांगायचं आहे. अँथनी अल्बानीज हे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आहेत. पहिली महिला सेनाप्रमुख बनलेली आहे जनरल जेनिफर स्कॉफिल्ड. फिरून प्रश्न विचारला जाऊ शकतो, ऑस्ट्रेलिया देशाची पहिली महिला सेनाप्रमुख कोण बनली? तर जेनिफर स्कॉफिल्ड बनलेली आहे ऑस्ट्रेलियाची पहिली महिला सेनाप्रमुख. ऑस्ट्रेलियन आर्मीच्या 125व्या वर्षाच्या इतिहासामध्ये प्रथमच अशी घटना घडलेली आहे. एका महिलेला चीफ ऑफ आर्मी म्हणजेच सेनाप्रमुख या पदावर नियुक्त करण्यात आलेले आहे ऑस्ट्रेलिया या देशामध्ये. नाव आहे जनरल जेनिफर स्कॉफिल्ड, पद आहे चीफ ऑफ आर्मी. नियुक्ती झालेली आहे एप्रिल 2026 मध्ये. ऑस्ट्रेलियन आर्मीची स्थापना जर आपण पाहिली तर 1901 मध्ये झाली होती. आर्मी स्थापनेला 125 वर्ष पूर्ण 2026 मध्ये, हे देखील लक्षात ठेवायचं आहे ऑस्ट्रेलियाच्या हे. तर पहिली महिला चीफ ऑफ आर्मी आहे जनरल जेनिफर स्कॉफिल्ड ऑस्ट्रेलियाची. प्रश्न क्रमांक 6 आहे, 1-8ची ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणास नियुक्त करण्यात आले? तर भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना बघा 1-8ची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. 7वा प्रश्न आहे, जागतिक कला दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर 15 एप्रिलला जागतिक कला दिवस हा साजरा करण्यात आलेला आहे. 8वा प्रश्न आहे, एप्रिल 2026 मध्ये पीटर मॅग्यार कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान बनलेले आहे? तर पर्याय ह, हंगेरी. हंगेरी या देशाचे बघा नवे पंतप्रधान बनलेले आहेत पीटर मॅग्यार, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. थोडीशी महत्त्वाची माहिती जर आपण पाहिली तर नाव आहे पीटर मॅग्यार, पक्ष आहे टिसजा पार्टी. काय? टिसजा पार्टी असं त्यांच्या पक्षाचं नाव आहे. जागा किती होत्या? 199 जागा होत्या. त्यापैकी 138 जागा ह्या त्यांनी जिंकलेल्या आहेत. निवडणूक झालेल्या आहे 12 एप्रिलला, निकाल लागलेला आहे 13 एप्रिलला. विरोधात कोण आहेत? तर विक्टर ओर्बान आहेत. विक्टर ओर्बान हे 16 वर्षे सत्तेत होते. 2010 पासून ते विक्टर ओर्बान सत्तेत होते, परंतु आता सत्ता पलट होऊन पीटर मॅग्यार हे हंगेरी देशाचे नवे पंतप्रधान बनलेले आहेत. स्थान कोठे आहे हंगेरीचे? तर मध्य युरोपमध्ये स्थान आहे. राजधानी आहे बुडापेस्ट. चलन आहे हंगेरियन फोरिंट. 2004 मध्ये युरोपियन युनियन सदस्य बनला. 1999 मध्ये नाटो सदस्य बनलेला आहे. राहिला शेवटचा प्रश्न, ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचा आहे. प्रश्न तो देखील महत्त्वाचा असणार आहे. भारतीय संविधानाचा सिंधी भाषेतील अनुवाद हा कोणी प्रकाशित केलेला? याचं उत्तर जास्तीत जास्त आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. हे झाले महत्त्वाचे चालवणीचे प्रश्न माहितीसोबत. आता घेऊया याची रिव्हिजन, म्हणजे आपल्या चांगलं लक्षात राहील.
पहिला प्रश्न आहे, 2 चित्रपटांच्या सीरीजमध्ये सर्वाधिक कमाई करणारी चित्रपट सीरीज कोणती ठरली आहे? त्याचं नाव आहे बघा धुरंधर ही चित्रपट सीरीज सर्वाधिक कमाई करणारी चित्रपट सीरीज ठरलेली आहे, जिने बघा जगभरात 3000 कोटींचा गल्ला हा जमवलेला आहे. दुसरा प्रश्न आहे, फाईट कॅन्डिडेट स्पर्धेमध्ये विजेते मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? त्याचं नाव आहे बघा आर. वैशाली. तिसरा प्रश्न आहे, 131वी घटना दुरुस्ती विधेयक मंजुरीसाठी किती सदस्यांचा पाठिंबा हा आवश्यक आहे? तर 360 सदस्यांचा पाठिंबा हा आवश्यक आहे 131वी घटना दुरुस्ती विधेयकासाठी. चौथा प्रश्न आहे, मच्छली राष्ट्रीय पुरस्कार 2026 कोणास प्रदान करण्यात आला? तर तो बघा अनिता चौधरी यांना प्रदान करण्यात आलेला आहे. पाचवा प्रश्न आहे, जनरल जेनिफर स्कॉफिल्ड कोणत्या देशाची पहिली महिला सेनाप्रमुख बनली? तर ऑस्ट्रेलिया या देशाची पहिली महिला सेनाप्रमुख बनलेली आहे जनरल जेनिफर स्कॉफिल्ड. त्यानंतरच पुढचा प्रश्न आहे, 1-8ची ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणास नियुक्त करण्यात आले? तर स्मृती मानधना यांना बघा 1-8ची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, जागतिक कला दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर 15 एप्रिलला जागतिक कला दिवस साजरा करण्यात आला आहे. आठवा प्रश्न आहे, एप्रिल 2026मध्ये पीटर मॅकगॅर कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान बनले? तर हंगेरी देशाचे पंतप्रधान बनलेले आहेत. राहिला प्रश्न शेवटचा, भारतीय संविधानाचा सिंधी भाषेतील अनुवाद हा कोणी प्रकाशित केला? तर याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF आपल्याला टेलिग्रामला प्राप्त होऊन जाईल. टेलिग्रामची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येईल. त्या ठिकाणी तुम्ही ते टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.